श्रावण महिन्यामध्ये अनेक बहुतेक शेतकरी वर्ग राहायचा आणि शेतकरी वर्ग काय करायचा, श्रावण महिन्यात पूर्वीच्या काळात खूप पाऊस पडत होता, त्यांचे कामं आषाढ महिन्यात आटपून जायचे, श्रावण महिन्यामध्ये एवढे कामं नसायचे, मग आपल्या हातून काहीतरी श्रवण व्हावं, आपल्याकडून काहीतरी घडावं म्हणून प्रत्येक गावात काही ठराविक घरामध्ये 20-25 लोक जमा व्हायचे. पूर्वीच्या मंदिरं नव्हते पूर्वी, त्याच्यामुळं एखाद्या घरात चांगली पद्धत होती, एखाद्या घरात ती पोथी लागायची, मंदिर असून सुद्धा काही घरात लागायची आणि त्या ठिकाणी ते पोथीचं श्रवण व्हायचं. याचं कारण काय आहे की जीवनात आपण काही करू शकलो नाही, पण तेवढ्या महिन्यामध्ये आपल्याला थोडीशी निश्चिती राहते. कारण एकदा श्रावण महिना झाल्यानंतर बाकीच्या पिकांना येण्याला सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर आपलं रिकाम पण त्यामध्ये नसतं, वेच त्यामध्ये जात नाही, म्हणून या पावसाळ्याच्या दृष्टीने श्रावण महिन्यामध्ये ही पद्धत होती. तसं श्रावण मास उत्तम आहे असं नाही, कारण मासाना मार्गशीर्ष हो, सर्व महिन्यामध्ये उत्तम मास कोणता आहे? मार्गशीर्ष. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं आहे, दत्तात्रय प्रभू बाबाचा अवतार मार्गशीर्ष महिन्यात झालेला आहे आणि या मार्गाला अधिकारण कोण आहे? दत्तात्रय महाराज. म्हणून मार्गशीर्ष महिना सर्वच दृष्टीने उत्तम आहे, सर्व दृष्टीने उत्तम आहे याच्याकरता की मार्गशीर्ष महिन्यात हिवाळा राहतो, अशा प्रकारची पाऊस नसतो, चिकचिक नसते, थंडी असते, पण थंडी अशी होते की ती सुंदर अशी थंडी राहते. त्याच्यामुळं अनेक प्रकारची बुद्धी आपली सुंदर राहते, ते अवगत करण्याची क्षमता त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये राहते. दत्तात्रय प्रभू बाबाचं सामर्थ्य त्या महिन्यामध्ये असल्यामुळं आपण जे जे काय केलं ते आपल्या अंतःकरणात प्रभावतं, म्हणून मासाना मार्गशीर्ष हो असं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सांगितलेलं आहे. आणि विचार करा, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी जो अवतार घेतला तो श्रावण महिन्यात घेतला, अवतार श्रावण महिन्यात घेतला आणि मार्गशीर्ष महिन्याची काय केली? महती गायली. श्रावण महिन्याची महती गायला पाहिजे होती, कारण श्रावण महिन्यात श्रीकृष्ण चक्रवर्तींनी वद्य अष्टमीला अवतार धारण केले, परंतु मार्गशीर्ष हा सर्वच गोष्टीने उत्तम आहे, शरीराच्या दृष्टीने उत्तम आहे, आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. लहान मुलांना लस सुद्धा देत होते पूर्वी, ते मार्गशीर्ष महिन्यात देत होते, डिसेंबर महिन्यात ते लसीकरण जे राहायचं ना, कारण ते दिल्यानंतर त्या बाळाला त्याचा त्रास होऊ नये अशा वातावरणाच्या माध्यमातून मार्गशीर्ष महिना राहायचा. परंतु श्रावण महिन्याची पद्धत ही याकरता आली की या काळात कृषक जे समाज आहे त्यांचं रिकामपण असतं, रात्री त्यांना आपल्या अंतःकरणात काहीतरी 2 शब्द कळावे, त्या निमित्ताने घरोघरी श्रावण महिन्यामध्ये पूर्वीच्या काळात अन्य संप्रदायामध्ये सुद्धा पांडव प्रताप, सिद्धांत बोध आणि त्यांचे काही हरिविजय अशा प्रकारचे ग्रंथ पूर्वीच्या काळात लागत होते आणि त्या निमित्ताने परमेश्वराची भक्ती होत होती. आता जमाना भौतिकवादाकडे गेला आणि भौतिकवादाकडे गेल्यामुळे आता पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, सर्व ऋतू काय झाले? सारखे. अशी कोणतीच अडचण येत नाही की पावसाळ्यात आलं तर पोथीला अडचणी, हिवाळ्यात आलं तर अडचणी, उन्हाळ्यात आलं तर अडचणी, असं कोणतीही अडचण आता या आधुनिकतेपासून सर्व अडचणी दूर झाल्या. परंतु आधुनिकतेमुळे एक झालं की माणसं धर्मापासून दूर झाली, धर्मावर राहिले नाही. जितकी सुख सुविधा आपल्या देवाने सांगितलं, सुख साधने देवो न पविजे नाही. औसाला स्वामी म्हणतात की या भौतिकवादामध्ये जेवढं सुख आहे, पंखे झाले, एसी झाले, कूलर झाले, लाईट झाले, याच्यापासून आपल्याला सुख साधन भेटतं, पण देवाचं स्मरण होतं का? एसी जर लावला, स्मरण करायला बसलं तर बरोबर डोळ्यावर झापड येऊन आपल्याला काय येते? होऊच शकत नाही. म्हणजे काय? सुख साधनामुळं परमेश्वर दुरावला, परमेश्वराचे कार्य दुरावले, झाली सर्व सुविधा परिपूर्ण झाली, परंतु परमेश्वर भक्तीमध्ये त्याच्यापासून आपण दूर होत गेलो आणि त्या परमेश्वर भक्तीमध्ये राहावं, सतत आपण त्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये
वेचत राहावं, करत राहावं म्हणून आमच्या वैशालीबाईंनी हा प्रोग्राम दरवर्षी निरनिराळ्या पद्धतीने काय करत्या आयोजित करण्याचा उद्देश आपल्या भल्यासाठी, त्यांना खूप हे व्हावं असं वाटत नाही, तर तुमचं भलं व्हावं. त्या कार्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात काहीतरी पडावं, आपल्याला त्या परमेश्वर भक्तीचं ज्ञान व्हावं. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अशा प्रकारचे 4 पदार्थ या जगात आहेत. याच्यामध्ये जीव कसा आहे, देवता कशी आहे, प्रपंच कसा आहे, परमेश्वर कसा आहे, हे पूर्णपणे माहिती व्हावी. कारण मानवा पंथात उपदेश घेणं सोपं आहे. उपदेश घेणं म्हणजे काय? जायचं, कान फुकून घ्यायचे, झाला उपदेश. पण उपदेश घेतल्यानंतर काही काही नाम सुद्धा माहित नाही, त्या परमेश्वराचं नाव माहित नाही, कोणाकडून उपदेश घेतला हेही माहित नाही, अशी लोक आहेत. की उपदेश कोणाकडून घेतला नाही, एक बाबा आलते, ते कुठं राहता माहित नाही. काही फायदा आहे का? उपदेश घेण्यात काही फायदा आहे? और लायसन आपल्याला मिळवायचं असतं. जेव्हा लायसन मिळवायचं असतं कोणत्याही वाहनाचं, तर ते वाहनावाले लायसन मिळवताना, लायसन घेत असताना ट्रायल घेतात, परीक्षा घेतात, ट्रायल घेतात, ग्राउंडवर चालवायला लावतात. तुम्ही त्याच्यात नंबर 2 पणा करत असतील तर तुमचा भाग वेगळा, परंतु करावं मात्र लागतच. आणि करावं लागल्यानंतर ते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लायसन हातात भेटतं. तेव्हा तुम्ही त्या रोडवर वाहन चालवण्याला योग्य होता. तसं मानवा पंथाचं लायसन म्हणजे उपदेश. उपदेश घेतला म्हणजे काय झालं की आपण मानवा पंथाला एक अनुयायी बनण्याचा एक उपक्रम केला. पण लायसन घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या मार्गाने जायचं? आपण उपदेश घेतला, परंतु जो उपदेश घेतला त्या मार्गात जाताना कुठं पोहोचणार? आणि याच पंथाचा का उपदेश घेतला? या पंथाच्या माध्यमातून आपण या मानवकराची काहीला वाटतं की आमची परंपरा आहे. उपदेश का घेतला? आमच्या पूर्वजांनी घेतला होता म्हणून. असं कुठं लिहिलेलं आहे? देवाने असं कुठं सांगितलेलं आहे की तुमच्या बापाने घेतला होता म्हणून तुम्हीही घ्या? असं कुठे सांगितलं नाही. परमेश्वराचं असं आहे की बाबा सर्व जाणीव कर, आणि जाणीव केल्यानंतर या मानव पंथाचा मार्गाला तू लाग. महादैसाला नागदेवाचार्याला कधी स्वामींनी उपदेश देऊन टाकला असतो. 6 भेटीमध्ये नागदेवाचार्याला जवळ येऊन सुद्धा काही सांगितलं नाही. हो, किती विद्वान व्यक्तिमत्व होतं, पण 6 वेळा आला. 7व्या वेळेत कुठं त्याला बोध झाला. 6 वेळा काय झालं? फक्त सांगत गेले, जवळ बसत गेले. पण त्याला कधी, जेव्हा खडकुलीला संगमेश्वरला बोध दिल्यानंतर खडकुलीला स्वामी चक्रांनी सांगितलं, पाय राशील तर राय, नाही तर आजही तुला चान्स आहे वापस जाण्याला. मी तुला म्हणत नाही, मी तुला म्हणत नाही. जरा विचार करा, आपल्या पूर्वजांच्या चरित्रातला विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. चरित्रातल्या पूर्वजांनी इतका मोठा प्रयास करून आपल्या समोर हे तत्वज्ञान ठेवलं. त्यांना समजलं, त्यांना प्राप्ती झाली. त्यांनी हे आपल्याला सांगायला पाहिजे होतं. त्यांचं भलं त्यांनी करून घेतलं. काय गरज होती? पण स्वामी चक्रांना हे मान्य नव्हतं. स्वामी चक्रांनी सांगितलं, नागदेवा तू योग्य झालाय. मला असं वाटतं तुला सर्व काही देऊन टाकावं, काय देऊ नये, सर्व द्यावं वाटतं. परंतु मी गेल्यावर तुला मागं थांबावंच लागेल. तो मी थांबणार नाही. स्वामी म्हणत नाही, माझ्याकडून 1-2 बोध होईल, पण तुझ्यापासून 700-500 लोकांना या ज्ञानाचं दातृत्व झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुला राहावंच लागेल. त्यांनी अतिशय प्रयत्न केला. स्वामी गेल्यानंतर विरहावस्था स्वीकार केली. भानखेडीच्या डोंगरात जाऊन काय पडले,
परंतु स्वामींना ही ज्ञानाची परंपरा इथपर्यंत आपल्यासाठी चालवायची, आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. ते त्या लायकीचे होऊन गेले होते, त्यांना त्या प्राप्तीचा अधिकार पूर्ण झालेला होता. परंतु तो अधिकार आपल्यापर्यंत आपल्याला परमेश्वर कळावा, आपल्याला त्या परमेश्वराचं ज्ञान व्हावं, आपल्याला त्या परमेश्वराचं कार्यकारण स्वरूप लक्षण कळावं, या माध्यमातून परमेश्वराने त्या नागदेवाचार्याला ठेवलं. यालाच म्हणतात की नागदेवाचार्याला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाचा फायदा आपल्याला, आपण उपदेश घेतला म्हणजे त्या नागदेव आचार्यांच्या जे सांगितलेलं तत्वज्ञान, स्वामींचं तत्वज्ञान, त्याला आपण उपदेश घेतला म्हणजे अनुसरलो. 5 नामं घेतले म्हणजे त्या मार्गाच्या अधीन झालो. परंतु 5 नामं घेतल्यानंतर या मानव पंथाची पद्धत काय, ही पद्धत जाणणं अत्यंत गरजेचं आहे. काय सांगतात, विशेष कपाळालाच लावतो. या विशेषामध्ये काय आहे, दंडोतच का घालतो, नमस्कार, विशेष नमस्कार केल्यानंतर दंडोत का घालतो, ज्ञानियाचं पूजन का करतो, स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक 4 साधन सांगितले. स्थानाला का जातो, प्रसाद का वंदन करतो, याची माहिती पाहिजे. आपल्याला फक्त एकच माहिती आहे, वर्षातून एकदा त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा. या 3 दिवस या खानदेश मधलं देवपूजा असते. काही लोक मंदिरात येत नाही, मी पाहत नाही, आता इकडचं माहिती मी पाहत नाही, पण देवपूजेला पहिल्या काळी मी जाते. बरं, देवपूजा करून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद होते, काय साजू होते त्याचं नाही, आल्यानंतर आमच्या कानाला ते वर्णन ऐकून होते, भुसावळच्या मंदिरातली भाजी चांगली होती. ओ, भाजीत मीठच नव्हतं. सांगा बरं, प्रसाद वंदन करण्याचा काही फायदा आहे का, प्रसाद वंदन करण्याचा काही फायदा आहे, प्रसाद वंदन केल्यानंतर तुमच्या अंतःकरणात काय मिळालं, याला म्हणतात उपदेश घेतला, पण उपदेश घेऊन त्याचं कार्यच नाही. असे बरेच लोक आहेत, जवळजवळ 80% लोक अशी आहेत की प्रसाद वंदन करताना त्यांना त्याच्याशी घेणे नसतं, तिथं काय भेट आहे. आणि आमच्या स्वामींनी सांगितलं, ओ, जे आलं ते खाऊन मोकळं व्हायचं, आपण प्रसाद भेटतोय हे महत्वाचं. प्रसाद सेवेचा काय होय, म्हणजे प्रसादाचं महत्व स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि आपण जर वेळात वेळ काढून जर त्या प्रत्येक मंदिरात प्रसाद वंदन करायला जातो, तर त्या प्रसादाचं ज्ञान पाहिजे का नाही. उपदेश आहे पण ज्ञान नाही, काही फायदा आहे. म्हणून उपदेश घेणं म्हणजे आपण सर्व गुण संपन्न झालो हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. कारण फक्त उपदेश घेणं म्हणजे एक लायसन घेणं आहे. काही म्हणतात का कान फुकले, माझ्या बापाने सांगितलं कान फुकून टाक, का नाही, कान जर फुकले नाही तर बुवा लोक पात्र घेत नाही. याला फक्त कशाशी घेणं आहे, मेल्यानंतर बुवा लोकांनी जेवण करावं. जिवंतपणी आयुष्यात एकही निरेतूक क्रिया केलेली नाही, जिवंतपणी आयुष्यात एकही निरेतूक क्रिया केली नाही. मेल्यानंतर मात्र माझे पात्र घेतील म्हणून उपदेश घेतला. नाम तरी माहित होतं का, पण उपदेश घेतला आणि त्याचे पात्रही घातले गेले. खरंच देवता प्रतिदेह नाशेल का, बारकाईने विचार करा. तत्वज्ञान आहे, प्रतदेह काय तुम्हाला साधी गोष्ट वाटलं, एक देवतेचं संपादकत्वाचं कर्मफळ आहे. प्रतदेह एक देवतेने संपादत्व केलेले कर्मफळ आहे. आणि कर्मफळातून बाजूला होणं काही देवदेव धर्म न करता होणार आहे का, होईल. देवता इतक्या तुम्हाला साध्या वाटल्या. परमेश्वर दयाळू, मायाळू, कनवाळू, कृपाळू आहे.
मान्य आहे, परमेश्वर दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू नक्की आहे, परंतु तुम्ही किती वेळ त्याच्या ठिकाणी वेचले, किती वेळ तुम्ही परमेश्वराचा आयुष्यात आठवण केली, की तो परमेश्वर तुम्हाला त्यावेळेस वाचवू शकेल. परमेश्वराच्या ठिकाणी आपला वेच असला तर परमेश्वराचा वेच आपल्या ठिकाणी असावा. म्हणून हे एक समज आहे. उपदेश घेतल्यानंतर पात्र घेतात लोक, पात्र घेतले की प्रेतत्वाचं जे नरक आहे ते चुकतात. याच्यावर बऱ्याच प्रकारचं मी व्याख्यान केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी याच्यावर मला विरोधही केलेला आहे, पण मला काही ते रावले जात नाही. कारण काही लोकांचं असं म्हणणं पडलं, तुम्ही आमच्यावर गदा घालतात, लोक तर सगळं घालणार नाही. पण मला तसा उद्देश नाही. उद्देश एकच आहे की तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं करत नाही. चांगलं केल्याशिवाय आपल्याकडे परमेश्वर पाहणारच नाही. तुम्ही आयुष्यात जर चांगलं काहीच क्रिया केली नाही आणि मेल्यानंतर त्याच्या पेट्याचं कितीही केले तर परमेश्वराला त्या जीवाची खंती असली, परमेश्वराला जर खंती असली तर परमेश्वर पाहतील का? मुख पाहतील परमेश्वर? परमेश्वर दयाळू मायाळू आहे, पण त्यांना माहित नाही की हे ईशाळूवाचे ईशाळू. विशेषता आहे परमेश्वराची 7 विशेषतापैकी ईशाळूवाचे ईशाळू हे सुद्धा एक काय विशेषता आहे. म्हणून पहा बारकाईने उपदेश घ्या, पण उपदेश घेतल्यानंतर त्या परमेश्वराच्या मार्गाचं यथातथ्य चांगल्या पात्राच्या ठिकाणी दान करा. दान करा पण चांगल्या पात्राच्या ठिकाणी दान. आमच्या स्वामी चक्रांच्या काळात, स्वामींच्या काळात, नागदेवाचार्यांच्या काळात स्वामींनी जे काही सांगितलं ते पात्राच्या ठिकाणी दान करायला सांगितलं. कारण त्या पात्राच्या ठिकाणी पात्राच्या ठिकाणी एखादी अन्नदानाची क्रिया केली तर ते ज्ञानियाची भजने नित्य नासती. ज्ञानियाचे भजन नित्य नसते. आंधळाय लंगळाय पांगळाय आमचे उपदेशी वर्ग त्यांना देत राहते. विचार करा, माडवा पंथामध्ये तत्वज्ञानानुसार सांगितलेला आहे आंधळा लंगडा पांगळा हा त्याच्या कर्माचा भोग भोगतो. देवता त्याच्या कर्मानुसार त्याला काय करते, फळ भोगवते. आज तो आंधळा लंगडा पांगळा तुम्हाला किंवा आली, देवाला आली, तुम्हाला आली, म्हणजे दयेचे कार्य परमेश्वराचे तुमच्या ठिकाणी आले नाही आले. परमेश्वराला काही वाटलं नाही, कारण याचा भोगच तसा आहे. आणि त्या भोगामध्ये जर तुम्ही त्याला काही मदत केली तर दुःखरूप प्रक्रियेचा भोग आपल्याला दिसतो. मग आपण म्हणतो आम्ही तितकं दान केलं ना, आम्हाला असं का निष्पन्न झालं, हे दुःख. म्हणून श्रीकृष्ण भगवानांनी गीतेमध्ये सांगितलं आहे की तद्दानम सात्विकम, हे दान सात्विक आहे. ज्या पात्राच्या देशे कालेचे पात्रेच्या तद्दानम सात्विकम, देश काळ आणि पात्र. आणि ते स्वामींनी सुद्धा सांगितलं की जे तुम्हाला दान करायचं ते उचित पात्राच्या ठिकाणी करा, चांगल्या पात्राच्या ठिकाणी करा. कारण ज्ञान पूज्य ज्ञान वृद्ध तो सर्वत्र पूज्य, असं स्वामी चक्र. म्हणजे उपदेश घेतल्यानंतर अनेक तत्वज्ञानाला आपल्याला सामोरी जायचं आहे, त्याला मार्ग शोधायचा आहे की आपण परमेश्वराचेच उपासक का झालो, इतर देवतेचे उपासक का झालो नाही, इतर देवतेमध्ये परमेश्वरामध्ये काय फरक आहे. माळवा पंथामध्ये आलो तर इतर देवतेमध्ये का गेलो नाही, इतर देवतेची लोक भक्ती करतात आपण का करत नाही, इतर देवतेचा लोक प्रसाद खातात आणि माळवा पंथातले लोक खात नाही. सरळ हे सांगतात आम्हाला चाला, हे उत्तर नाही. हे उत्तर आहे का? त्यांनी जर तुम्हाला म्हटलं की हे घ्या, तुम्ही हा चालत नाही, ते आम्ही मांडव आहे, हे उत्तर नाही. हे पुरुषाला प्रभावेल का? नाही प्रभावणार. याच्याकरता उद्देश जरी घेतला तर त्या उद्देशानुसार तुम्हाला जाणीव पाहिजे हो की आपण पुढच्या माणसाला कसं उत्तर द्या. पुढच्या माणसाला त्याकरता आपल्याला काही सांगावं लागेल, तो नाराज झाला नाही पाहिजे, आपली क्रिया त्या अविधीपासून वाचायला पाहिजे. अशा प्रकारचे नाना प्रकारचे चरित्रामध्ये उल्लेख आहे. महाराईसाला एकदा स्वामींची ओढ लागली, स्वामींजवळ राहायला लागली आणि दादोसाला काही खपत
दादोसाचं म्हणणं असं होतं काय की सर्वांचा मी देव आहे आणि माझा स्वामी चक्रधर देव आहे, असं मानवपंथात कुठं लिहिलेलं नाही. तो मानवपंथाच्या स्वामींच्या सन्निधानात आला, परंतु त्याला त्या देवतेची विद्या असल्यामुळे त्याच्यावर ते स्वामींचं काहीही प्रभावच नव्हतं. त्याच्यामुळे तो स्वामींना जो अनुसरला किंवा स्वामींच्या सन्निधानात जो गेला त्याला काय करायचा, तो बाजूला करायचा प्रयत्न करायचा, केलं नाही, करायचा प्रयत्न करायचा, बराच प्रयत्न केला. एकदा राणाईसा नावाच्या त्या दादोसाच्या आईला स्वामींजवळ पाठवलं आणि राणाईसा स्वामींजवळ गेली आणि स्वामींना म्हणते जीजी त्या दादोसांची तब्येत अत्यंत डाऊन आहे, खराब झालेली आहे, महादाईसाला त्यांच्या सेवेसाठी पाठवा. परमेश्वर आहे, परमेश्वरांचं काय हरकत नाही, ती जाईल तर घेऊन जा, आमचं काही त्याचा त्रास. परमेश्वर खूप बारकाईने प्रत्येक जीवाची परीक्षा पाहत असते. महादाईसाला बोलवलं गेलं, महादाईसा बसली आहे, राणाईसा बसली आहे, स्वामी बसले आहे आणि राणाईसा म्हणते अरे ते दादोस तुझी खूप आठवण करतात, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तुझी आठवण करतात, तुला सेवेला यावं लागेल. महादाईसाला मोठा प्रश्न निर्माण झाला. बारकाईने उपदेश घेऊन चांगल्या लाईनला आलेली महादाईसा, तिच्या जीवनात स्वामींचं तत्वज्ञान प्रकर्षाने फुललेली महादाईसा, ते महादाईसाच्या अंतःकरणात प्रकाश पडलेला होता की दादोस आणि दादोसानी तर मला धर्मापासून आतापर्यंत काढण्याचा, आणि हा धर्मवान असता, हा ईश्वर धर्मावर योग्य असता तर मी नक्कीच जाऊन त्याची काय केली असती, सेवा केली असती. आमच्या स्वामींनी सांगितली आपल्या पदल्याची सुसरशा केली, पण आपला नाही. जगाच्या दृष्टीने आपला वाटत असेल पण परमेश्वराच्या दृष्टीने आपलं. आता हो म्हणा का नाही म्हणा, नाही म्हटलं पंचायत होईल, हो म्हटलं गळ्यात हात पडेल. कुशलता ज्याला म्हणतात, म्हणजे पुढच्याला कशी प्रवृत्ती आपण ते आलेलं विघ्न कसं टाळावं, त्याच्यातून कसं निवृत्त व्हावं, हे फक्त महानुभावांचं तत्वज्ञान आपल्याला. किती मोठा प्रश्न आलाय महादेशाला, महादेशाला किती मोठं टेन्शन आलेलं आहे. काय करावं, स्वामींना म्हणता की तिची इच्छा असली तर घेऊन जा, स्वामी त्याच्यावर काही बोलत नाही आहे. काय करावं काय करावं, खूप डोक्यात विचार केला आणि तिने काय केलं, पाणी त्या तांब्याचं निमित्त घेतलं, अशी गेली पायऱ्यावरून घड खाली पडली ना हात मोडून घेतला. हात काय केला, गळ्यात अटकून दिला. राणाईचा डोळा, काय करू, माझ्या अंतःकरणात खूप येण्याची इच्छा होती, मलाही वाटत होतं तुझ्या सोबत यावं, पण माझा हात मोडला कसा येऊ सांग. पुढीलाच्या अंतःकरणात कोणताही भाव राहिला नाही किंवा हिने खोटं बोलली, काय केलं, हात गळ्यात अटकवला आणि ती राणाईचा स्वामींजवळ बसलेली आहे. तिला कळालं की जाऊ दे, ही काही कामाची नाही, हिचीच सेवा आपल्याला करावं लागेल आणि उलट काम होऊन जाईल. राणाईचा निघून गेला. स्वामी म्हणतात महादाईचा कशा पडल्या पाहावर तुम्ही सांगा बरं. खरंच हात मोडलेला नव्हता, पण त्याला नाटक म्हणतात. तुमच्यासारखे कोणतेही सिरियल तर नाटक तिने पाहिलेलं नाही. तुम्ही प्रत्येक सिरियलचं सासू सुनचं नाटक पाहून वायबार झाले की तुम्ही त्या टीव्हीच्या समोर बसून फालतू प्रकारचे चांगले असलेले अश्रू देवाजवळ गाळणार नाही, पण त्या टीव्ही समोर गाळतात. आणि या महादाईसाने कोणतेही नाटक न पाहिलेली बाई, तिला परमेश्वराने त्या ज्ञानाच्या माध्यमातून, त्या उपदेशाच्या माध्यमातून स्फुरवलं की या अविधीतून व्हावं कसं बाजूला. आणि स्वामींनी तिला 3दा पाळायचा दाखवलं, कशी पडली. काही धातगीत मोडलेला नव्हता, परंतु अनिष्ट चुकून गेलं. हो, हे अनिष्ट चुकून गेलं, याला म्हणतात आपण सुद्धा कोणत्याही माध्यमातून कोणाच्या घरी जाण्याचा योग आला, डायरेक्ट चालत नाही म्हणायचं, असं म्हणणं म्हणजे त्याच्या अंतःकरणाला पीळ बसतो, त्याला खूप वाईट वाटतं. मग आपण काय करतो, नाही आम्ही मानभाव, मग ते लोकांचा अपभ्रंश,
त्यांच्यावर अन्यथा ज्ञान होतं. मग ते काय म्हणते मान भावळे यांना काय आपलं असं अनेक प्रकारच्या पंथावर आपल्यावर शितोळे उडवतात आणि शिंतोळे तुषार उडवलेले आपल्याला अनिष्टाला कारण होतं. म्हणजे करायला गेलो एक आणि झालं दुसरं. म्हणून असा प्रसंग जर आला तर आपण त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. ज्ञानानुसार आपण महादाईशाप्रमाणे चरित्राप्रमाणे आपल्याला अनेक प्रकारच्या कल्पना सुचतील. त्या कल्पना तेव्हा सुचवणं गरजेचं आहे आणि त्या कल्पनेच्या माध्यमातून आपण त्या अविधीच्या होणं वेगळं आहे. म्हणून उपदेश घेणं म्हणजे मानवा पंथाचं पूर्णपणे होणं असं समजायचं नाही. मग उपदेश घेतला फक्त एक झालं की आपण त्या मार्गाला लागलो. मग त्याच्यामध्ये त्या उपदेशाच्या अनुसार विशेष का करावा, विशेष करताना काय म्हणावं, देवपूजा करताना काय म्हणावं, दंडोत घालताना काय म्हणावं, प्रसाद नमस्कार करताना काय म्हणावं आणि विशेष प्रसाद केल्यानंतर 5च दंडोत का घालावे आणि दंडोतच का घालावे, दंडोत घातल्याने काय होतं, हे सर्व माहिती उपदेश घेतल्यानंतर आपल्याला जर माहिती आहे मिळाली तर फायदा आहे, नाही मिळाली तर गेले कपाळाला विशेष नाही. आमचं एक काम आहे, सकाळी आम्ही मंदिरात जातो, विशेष कपाळाला लावतो, बुवा असले तर दंडोत माई भक्तासाठी काय आपली सुरुवातीचा नाही तशा प्रकारचे आपण करतो. आपण उपदेशी म्हणून घेतो, आपण परमेश्वराचे भक्त म्हणून घेतो. किती पट लायकीचे आहात, किती पट परमेश्वर आपल्याकडे लक्ष देणार आहे, किती पट मानवा पंथ आपण स्वीकारला तर आपल्याला त्याचं गोमत मिळणार. हा एकच संप्रदाय आहे. प्रत्येक संप्रदायामध्ये पद्धत आहे. ज्या संप्रदायामध्ये गेले त्या संप्रदायाचं पहिले आपल्याला तत्व जाणणं अत्यंत गरजेचं आहे की तो काय सांगतात, कशा करता विधी सांगतात, काय आहे देवतेच्या भक्तीमध्ये कोणत्या प्रकारचं काय आहे, हे सर्व जाणून घेतलं तर ती देवता फळ देईल. नाही तर देवताही फळ देत नाही. परमेश्वर देतात तो बाजूला राहिला पण देवताही फळ देत नाही. परमेश्वरही आपण जर विधियुक्त कमीत कमी आपल्याला 100% जर माहिती नाही तर कमीत कमी 10% तरी करण्याचा प्रयत्न, 10-15% जर प्रयत्न करा की विशेष नमस्कार केल्यानंतर काय म्हणायचं, दंड घालायचे. एखाद्या ज्ञानी आला, एका घरी गेलो मी, तिची सासूबाई होती तिथं. सासूबाई आले, हे आले बाबा पूजा कर, पूजा घे, पैसे घेतले, कपाळाला लावून हातात दे. आता हिला माहीतच नाही कोणाच्या कपाळाला हातात द्यायचं लावून. सासूनी कधी सांगितलंच नाही. तिने काय केलं, स्वतःच्या कपाळाला लावून माझ्या हातात. इतका संप्रदाय मागं पडलेला आहे. याला कारण काय आहे, सासूबाईलाच माहित नाही कोणाच्या कपाळाला लावून द्यावं. चालेल का ही परंपरा पुढं? चालेल? नाही चालणार. म्हणून ही परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. आता प्रकार असा झाला, परंपरा पुढे चालवायची तर आपले मुलं सुद्धा शहरात चालले, त्यांचा आणि धर्माचा वर्षोगंती संबंध येत नाही. किती गंती, वर्षोगंती. त्यांना कधी कळावं जीव देवता प्रपंच परमेश्वर साधू संतांची, कधी व्हावी कधी घ्यावी. आयुष्यभर मुलगा जन्मला की ट्युशन जमलं की 10वी झालं की 12वी झालं की भाकर थापायला झालं की लग्न झालं की त्याला पोरगा होतो की त्याच्या पोरगा सांभाळायला यांची ड्युटी. म्हणजे त्या मुलाला धर्म कधी कळाला, संपला का नाही. जे शहरात गेले, पुणे मुंबईला गेले, किती पट धर्म शिल्लक आहे. बारकाईने विचार करा, एक दिवस येतात वर्षातून एखाद्या वेळेस, ते बी टाइम मिळाला ते येत असतील माहिती येतात तेवढा केलं की चालले. याचे त्यांना विचारा तुम्ही की तुम्ही मानवा पंथाचा उपदेश घेतला का घेतला. आमच्या आईबापांनी सांगितलं, बरोबर आहे का चुकीचं आहे? आईबापांनी सांगितलं म्हणजे धर्मापासून पुढची पिढी जवळ येते का लांब येते, हा बारकाईने तुम्ही विचार करा. सुशिक्षित झालं, सर्व भौतिक वादाकडे युग गेलं, पण आपण किती पण धर्मावर आहे हा कधी पाहिला का, हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला माहित नाही तर आपल्या विहिरीतच नाही तर पोऱ्यात कुठून येणार. म्हणून आपले संस्कार मुलाला देणं. आता
मुलाला संस्कार द्यावं तर मुलगा पुण्याला राहतो, आपण सांगलीला राहतो, भुसावळला राहतो, कुठे राहतो, तो कधी येईन त्याला संस्कार, त्याला सुट्टी नसते बाबा. सगळ्यात महत्वाची बाब त्याला. आणि त्याच्या जर बायकोच्या घरी काही कार्यक्रम झाला तर 5 दिवस सुट्टी लागते. खरं आहे का खोटं आहे? 5 दिवस सुट्टी टाकतो. तो तुम्हाला विचारत बी नाही, डायरेक्ट चालला तो तिकडे. ह्या संस्कारासाठी, कर्मरातीच्या क्रियेसाठी तो सुट्टी टाकू शकतो. धार्मिक क्रियेसाठी एखाद्या 2 दिवस सुट्टी टाकून जर त्या मानव पंथाचं ज्ञान श्रवण केलं किंवा संस्कार बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवनात, त्याच्या पुढच्या पिढीच्या जीवनात यश येईल का नाही? हो, लक्षात ठेवा, आपल्या मुलांवर संस्कार असले तर आपलं जीवन पुढचं चांगलं आहे. नाही तर आता अशी कंडिशन आहे, आई बापाची अडचण होते लग्न झाल्यावर. काय अडचण होते? तुम्ही त्यांना संस्कारच टाकले नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला तुमची अडचण होती. तुम्ही असं करा ना, तिकडेच राहत जा, काही काम पडलं तर मी येत जाईल. तो माणूस मरून जातो, तो मेला का बरं मी येतो, तोपर्यंत ठेवा मग उचलू. म्हणजे तो आल्यावर उचलल्यावर काही अर्थ आहे का? जोपर्यंत प्रपंचात जीव आहे तोपर्यंत त्याची सेवा करण्यात काही फायदा आहे. आणि जर न सुद्धा प्रपंचातला देह सोडून देऊन निघून गेला आणि ते प्रेत जर 24 तास 48 तास ठेवलं आणि मुलगा आला नाही, हो मुलगा आला, मग काय होणार? काय ते प्रेत आहे, ते निघून गेलं. म्हणून बाबा या संस्काराला अत्यंत जोड व्हावी म्हणून मानवा पंथाच्या उपदेशानुसार संस्कार अत्यंत गरजेचे आहे. जे स्वामी चक्रांच्या लीळा चरित्रांच्या माध्यमातून स्वामी चक्रांनी बायदेव व्यासावर संस्कार टाकले. आचार्य झाले दुसरे, अनेक प्रकारचे मालवा पंथात आता जे आचार्य होऊन गेले त्यांच्यावर आमच्या पूर्वजांनी संस्कार टाकले आणि आमच्या वासनिक वर्ग पूर्वीचा त्याच्यावर संस्कार पडले. त्या संस्काराच्या माध्यमातून हा पंथ इथपर्यंत चालत आलेला आहे. आणि इथून पुढे नेणं कोणाचं काम आहे? आपलं काम आहे. आपल्या खांद्यावर धुरा आहे, ही मानवा पंथाची धुरा आपल्या खांद्यावर. आपण जर व्यवस्थितपणे संस्कारित होऊन पुढीला संस्कारित केलं तर ती पुढची पिढी त्या पुढील पिढीला संस्कारित करेल. दंडोत कर. आपण जर म्हटलं एखाद्या नातवाला दंडोत कर, तो काय विचार करतो? काय दंडोत लागला मी नाही करत. त्याला संस्कार, त्याला माहितच नाही की एकमेकाला भेटल्यानंतर दंडवत होणार. त्याच्या बापालाच माहित नव्हतं ना, त्याला कुठून माहित पडलं? एकमेकाला भेटल्यावर दंडवत करावं असं कुठं लिहिलेलं आहे? काही माहितच नाही, संस्कारच नाही, कधी ऐकलंच नाही आणि तर त्याला कधी माहित पडेल. म्हणून बाबांनो, प्रत्येकाच्या जीवनात संसार यशस्वी करण्यासाठी का होईल उद्धार तर पुढची बाब आहे. हो, असं लोकांना वाटतं की देवदेव करणं म्हणजे काही काम नाही, यांना देवदेव करणं म्हणजे हे काय धर्मापासून गेलं नाही. नुसता देव करणं हा फक्त देव उद्धरण्याच्या मार्गातनी परमेश्वरांनी नाही सांगितलं. ही सृष्टी नित्य आहे का अनित्य आहे हे नका विचार करू, पण जगात हेच विचार करा की ही सृष्टी कशासाठी निर्माण केली आहे, आपली पुढची पिढी कशी जगेल, आपले पुढच्या पिढीला जगवताना आपल्यावर त्यांचे संस्कार कसे होतील, या माध्यमातून तरी मानवा पंथाचा संस्कार लीळा चरित्राच्या माध्यमातून आपल्या मुलांवर टाकणं अत्यंत गरजेचं आहे. यालाच उपदेशाचं कार्य म्हणतात, यालाच नामधारकाचं कार्य म्हणतात, यालाच आपल्या परंपरेला पुढे नेण्याचं कार्य करतात. हे कार्य करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. पोरगा कुठेही असो त्याला इथून धडे देत राहायचे. आता अनेक प्रकारच्या सुविधा झाल्या आहेत. पूर्वीच्या काळात सुविधा नव्हत्या. आता फोन कसे आहे, नुसता फोन नाही, आता व्हॉट्सअप कॉल आहे. पण व्हॉट्सअप कॉलला काय, फक्त मी चांगला आहे तू चांगला आहे पाहण्यासाठी व्हॉट्सअप कॉल. त्याला एखादं त्या व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून काही चांगलं सांगा, एखादी लीळा सांगा, एखादी लीळा ऐकता ऐकता सुनबाईला सांगा. म्हणजे दोघांचं जर चक्र व्यवस्थित चाललं तर पुढची परंपरा येणारी तो सुद्धा संस्कारित होईल, त्याचा संस्कार चांगला होईल आणि तुमच्या जीवनाचं बरं होईल. तो म्हातारपणी तुम्हाला भाकर देईल, नाही तर देणार. कारण सुनबाईला काहीच माहीत नाही, तिकूनच शिकवण अशी मिळते. आता कंडिशन अशी बेकार झालेली आहे की मुलीला घरूनच शिकवण देतात की सासूबाईला त्रास द्यायचा. सासूबाई असली तर तिथे राहायचं नाही. इतकी खराब शिकवण आपण आपल्या
संस्कार खूप संस्काराने झाले आहे का नाही? नाही. त्यांच्याजवळ सासू सासरे आहे का? मग मुलगी द्यायची नाही, त्यांचा सांभाळ करावा. किती विचित्र काम आहे हो. किती संप्रदाय खालच्या दर्जाला गेला. हा वरच्या दर्जाला एकदम खालच्या दर्जाला गेला. काय संस्कार राहणार? काय संस्कारित राहणार लोक? त्यांच्यावर काय संस्कार पडणार हो? पूर्वीच्या काळात 4-4, 5-5 भावाचं कुटुंब एकत्र राहायचं, प्रेमाने राहायचं, ज्याच्यामध्ये कोणता झगडा होत नव्हता आणि संस्कारिक रूप त्याच्यात होतं. आता संस्कार नावाची वस्तू चालली गेली आणि प्रत्येकाला वाटतं फक्त आम्ही कोणी राहावं, दोघांनीच राहू. ही जी समज आहे, ही समज या चक्रधरांच्या तत्वज्ञानाचे अंतःकरणातून निघून गेल्यामुळं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा स्नेह रूपी भाव जो आहे परमेश्वराचा तो वर्षा होत नाही आणि त्याच्यामुळं त्यांना एक अविद्यात्मकता, ममताळूपणा, स्नेहाळूपणा त्या घरात राहत नाही. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि वाद निर्माण झाल्यानंतर सगळ्या घराची स्वस्थता भंगते. आणि स्वस्थता जर चांगली ठेवायची असली, स्वस्थता जर आपल्या अंतःकरणात ठेवायची असली, आपल्या कुटुंबाला जर सुरक्षित व्हायचं असलं तर स्वामी चक्रधरांच्या तत्वज्ञानाची अत्यंत गरज आहे. उपदेशाच्या नंतर स्वामींनी सांगितलेलं जे ज्ञान आहे, थोडंसं का होईना, विधी अविधी चुकवण्याचं का ज्ञान होईना, ते त्याला देणं गरजेचं आहे. कमीत कमी त्याला सांगावं लागेल की बाबा असा असा विधी आहे, हा सकाळी देवपूजा करावं लागेल, दुपारी देवपूजा करावं लागेल, संध्याकाळी देवपूजा करावं लागेल. परमेश्वराच्या संबंधाने हा पाषाण पवित्र झालेला आहे आणि याला प्रत्यक्ष कोणाचाही नाही संबंध आला. जो अवतार, ईश्वर अवतार 800 वर्षापूर्वी गेला, त्या अवताराने या ठिकाणी बसलेले आहे, त्याचा संबंधित आहे. त्यांनी सांगितलेलं आहे देवाने, हे तटिया संबंधा गेले ते तुले गोटे गोटे आद करून तुम्हा नमस्कारणी गिंगा मा ये सनी देमती कैशी डावली. अशा प्रकारचं सूत्र, अशा प्रकारच्या सूत्राचा अर्थ त्याला सांगावा लागेल की या विशेषात, या गोट्यात प्रत्यक्ष परमेश्वराचा मनोधर्म आहे. आणि हा कपाळा लावल्यानंतर जशी बॅटरी चार्जिंग करतो तर दिवसभर बॅटरी चुकते आपली, तशा प्रकारची ही विशेषाची ऊर्जा आपल्या कपाळाला लागल्यानंतर शरीरात दिवसभर ती ऊर्जा काय करते, काम करते. त्याच्या माध्यमातून आपल्या जीवनात येणारे जे दिवसभराचे संकट आहे, दिवसभराचे टेन्शन आहे, त्याच्यातून मुक्त होतं. हाच सल्ला द्या, त्यांच्या बऱ्याचा तर सल्ला द्या, नाही चांगला देत हा द्या. अशा प्रकारचे सल्ल्याच्या माध्यमातून चक्रधरांच्या तत्वज्ञान खूप कठीण आहे असं लोक समजतात, पण स्वामींच्या लीला साध्या साध्या हो, लहान मुलांमध्ये लहान सारखे. अज्ञान गोम लोकांमध्ये स्वामींनी 12 वर्ष वर्तन केलं हो. ज्या स्वामी चक्रधरांनी माईन भट्टाशी संस्कृत भाषेमधून व्याख्यान केलं, संस्कृत भाषेमधून चर्चा केली, तो स्वामी विंधी गोंडवाड्यात आदिवासी लोकांमध्ये खेळला, त्यांच्या समाने किलकुल वर्तन केलं. असा असलेला परमेश्वर एकाचा नाही आहे, सर्वांचा. ज्याचा जो बनेल, जसा तो असेल, तशा माध्यमातून परमेश्वर त्याला शिकवतात. हे तत्वज्ञान या चरित्रात सांगितलं. असं काही नाही की परमेश्वर श्रेष्ठ आहे तर परमेश्वराने सर्व तत्वज्ञान श्रेष्ठ सांगितलं. माणसाला माणूस पाहून त्यांनी तत्वज्ञान सांगितलं, माणूस पाहून त्यांना सर्व विषयाप्रमाणे विषय सांगत गेले आणि सांगितले बाबा हे असं आहे, हे असं आहे बाबा हे. आणि त्या पंचरंडा पंचगंगा, पंचरंडा 5 मुलीची मेल्या तर त्याला पंचरंडा म्हणायला लागले. स्वामींनी फक्त काय सांगितलं, पंचगंगा तुमच्या निकेली असती, काय फरक पडला? गंगा आणि रंडामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दाचा फरक आहे. पण सुद्धा गंगा शब्द वापरल्याने त्याचं अंतःकरण काय आलं? स्वामींची भाषा. आपण बोलतोय ना, बोलताना स्वामींच्या भाषेचा वापर करा. आमच्या स्वामींनी त्या पाडद्याला सांगितलं, अरे कशाला मारतो, यांनी तुझं काय केलं, काही त्रास दिला तुला. अशा साध्या भाषेत त्या माध्यमातून पाडद्यांनी हिंसा सोडून द्यावी, त्यांच्यासाठी अंतिम वर्तन केलं. विद्वान अशी विद्वानाप्रमाणे, बालकाशी बालकाप्रमाणे वर्तन केलं. जाणाही झाला, बालक होती, हट्ट जाईना. स्वामींनी कावाचेवीची गोष्ट सांगितली, विसरून गेली. म्हणजे काय काय स्वामींनी संस्कार वर्धित करण्यासाठी सांगितलं नाही, सर्व सांगितलं, पण आपण तोपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ते न पोहोचल्यामुळे आपल्या धर्माची हानी होते आणि धर्माची हानी व्हायला नको म्हणून ते बाहेर गेले. त्यांच्यावर संस्कार टाका आणि संस्कार टाकून त्यांना यथार्थ बनवा. आणि ही स्वामींची ज्ञानाची परंपरा
तुम्ही निमित्त होता, निमित्त दोष. निमित्त दोष जसा जास्त आहे ना तसा निमित्त गुण सुद्धा खूप मोठा आहे. एखाद्याला धर्माला जर तुम्ही निमित्त लावलं तर तुम्हाला प्रेमाचा अधिकार होतो. तुमच्या मुलांवर जर तुम्ही निमित्त झाले आणि तो धर्माला लागला तर तुमचा फायदा आहे हो. तुमचं नुकसान नाही त्याच्यात, तुमचा फायदा आहे. परमेश्वर तुम्हाला जवळ करणार. म्हणून निमित्त गोमट स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. निमित्त व्हा. एखादा धर्मापासून जातो त्याला धर्मावर ठेवण्याचा प्रयत्न करा. असं जर केलं तर नक्कीच तुमचं जीवन भरभराटीचं होईल, तुमच्या पिढीचं भरभराटीचं होईल. परमेश्वर तुमच्या प्रसन्नता तुमच्या घरात आणते आणि परमेश्वराची प्रसन्नता जर आली तर आपल्याला जीवनामध्ये कोणतंच काहीच कमी पडणार नाही. एवढं सांगतो.